ही सुनियोजित कट आहे. अनेक प्रश्न आहेत. मी अक्षरशः किचन मध्ये गेलो तर त्यांना डायनिंग टेबल बी नाही हो. म्हणजे आजही आम्ही डायनिंग टेबलचे हकदार नाहीत. स्मशानभूमीमध्ये माणूस मेल्यावर कवटी फुटेपर्यंत जे लोक बसतात त्यांना बसायला जसे बाकडेत तसे बाकडे आम्हाला जेवायला. आमच्या किचन मध्ये का बरं एखादी इमेज सफरचंदची नाही, का बरं एखादी इमेज संत्र्याची नाही, का बरं कबशीची इमेज नाही, का बरं आमचं किचन असं कॅटरिंग सारखं आहे. बाया खाली बसल्यात, बाजूला भांडे खराब पाण्याने धुतात आणि तिथंच सगळं सडलेलं अन्न पडलंय, घाण सडलेला वास येतोय आणि तिथंच बाजूला स्वयंपाक चाललाय. तुमच्यासारखा माणूस जरी तिथं बघायला गेला ना संवेदनशील, तर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. किती आशेने या आई वडिलांनी पाठवले हो, आणि किती गर्वानी गावाकडे सांगतात आई वडील. रानामध्ये मजुरी करता करता शेतात माझं लेकरू बाबासाहेबाच्या वसतिगृहात गेलंय ग माय, असं म्हणतात. आणि त्याच्या लेकराच्या वाट्याला काय पाल आळ्या. अरे म्हणजे कुठं फेडणार आहे तुम्ही हे पाप?